भाजपची महिला आल्या तुम्हाला भेटायला, भेट घ्यायला आल्या. संविधानाची पुरत भेट देणार राम राम इसरार भाई हर्षद. हाँ भाई थोड़ी जगह दे, ले ले. सिर पे मत डाल बस, मेरा हाथ रख. हाँ ठीक शिक्षणाला आमचा कुठलाही विरोध नाहीये. आम्ही कधी विरोधही केलेला नाहीये. सोशल मीडियावर तुमचेही कार्यकर्ते आहेत. आम्ही स्वतःही सोशल मीडियावर आमचं मत मांडतोय. पण ज्यावेळेस आम्ही काही मत मांडतो आणि ज्यावेळेस आम्ही काही गोष्टी टाकतो आमच्या बाजूनी म्हणा, महिलांच्या बाजूनी म्हणा, तर त्यावेळेस एकदम गलिच्छ भाषेमध्ये आम्हाला बोललं जातं. तर मला फक्त तुम्हाला एकच म्हणायचंय की हे कितपत योग्य आहे. समर्थनच करणार नाही महिलांच्या बाबत 1 मिनिटात दिलगिरी व्यक्त केली. तर माझ्याकडं माझ्या सोशल मीडियावर जवळजवळ 19,000 माझे फॉलोअर्स आहे. 5,000 माझे फ्रेंड आहेत. मी महिला मोर्चाची छत्रपती संभाजीनगरची जिल्हाध्यक्ष आहे आणि या सगळ्या महिला माझ्यासोबत काम करतात. असं नाही की मी फक्त ओबीसी समाजाची आहे. माझ्यासोबत मराठा समाजाच्या महिला आहेत, एससी समाजाच्या महिला आहेत, ओबीसी समाजाच्या महिला आहेत आणि 18 पगड जातीच्या लोकांना घेऊन मी सोबत काम करते. मग आज आरक्षणाचा विषय सोडून ज्यावेळेस एखाद्या, जसं तुम्ही म्हणताय की आम्हाला मत मांडायचा अधिकार आहे, मग आम्हाला स्वतः तो अधिकार नाहीये का महिला म्हणून मत मांडायचा? का आम्ही मांडलं नाही पाहिजे? आहे ना, तुम्हाला आहे ना. तर मग आम्ही मांडतो त्यावेळेस आम्हाला डायरेक्ट बुधवार पेठेतल्या बायका बोललं जातं. ते मूर्खपणा. हे कितपत योग्य आहे? ते मूर्खपणा आहे ना. आपण समर्थन करत नाही. तुम्ही जसं सगळ्या जाती धर्माचं करता तसं आम्ही करतो. हे 8,000 झाल्या निवडी, सगळ्या जाती धर्माच्या. भांडलो असतो का? आत्ता भांडलोय. मराठा आरक्षणाचा विषय तिसरीकडे नेऊ नका. आणि मी सगळ्या समाजासाठीच करतो. आणि तुमच्याबद्दल बोललेत ना, माझ्या तोडून मी त्या दिवशी जे शब्द गेले ते तुम्ही प्रश्न नाही विचारला तरी सांगतो. 1 मिनिटात दिलगिरी व्यक्त केली. आणि सगळ्या जाती धर्माच्या माता मावल्याला न्याय देतो ना मी पण ते करणाराचा मी तर निषेध सांगितला ना. आणि समर्थनच नाही. ते लोकच नाहीत आमचे लोकच नाहीत. ते महिला काहीतरी मत मानते तर ती ऐकून घ्यायची कॅपॅसिटी पाहिजे. काय म्हणताय की तुम्ही जातीबाहेर जा, तुम्ही जात बदला, तुम्ही तुमचे आडनाव बदला. म्हणजे पक्षाचं काम करतोय याचा अर्थ असं नाही होत ना. प्रत्येकाला ज्याचं त्याचं, हे बघा तुम्ही कोणत्या विचाराने काम करता हे आपण कुणालाच प्रेशराईज नाही करू शकत ना, कुणीच नाही करू शकत. आपण डायरेक्ट म्हणतोय की त्या लोकांना जे पार्टीत काम करतात, ज्या महिला पार्टीत काम करतात, माझे लोक तुमचे समर्थक आहे ना. कोण बोलणार आहे आम्हाला? आम्ही तर समर्थन तुमच्या आरक्षणाचं करतोय, बोलण्याचं नाही करत आहे. बोलण्याचं आम्ही समर्थन नाही करणार. असल्या लोकांचं समर्थनच नाही करायला पाहिजे. ते करणारच नाही मी त्यांचं समर्थन करणार नाही. पण ते डायरेक्टली बोलतात ना तुमच्याच बाजूनी आणि तुमचंच नाव घेऊन बोलतात. आता दाखवू तुम्हाला पोस्ट, ज्याचा बाप एक आणि ज्याची माय नेक असेल त्यांनीच जरांगे पाटलाला ओळखावं. म्हणजे याचा अर्थ काय होतो? त्याला उत्तर नाही दिलं तुम्ही तुमच्या भाषेत. मी माझ्या भाषेत जर उत्तर द्यायला मला बंधन आहेत ना. मला बंधन आहेत ना. आई का कोणी आई येतं. मग मी त्या भाषेत जर उत्तर द्यायला लागले ना तर माझेच लोक म्हणतात ना का ताई तुम्हाला शोभत नाही ही भाषा. एक महिला म्हणून तुम्हाला ही भाषा नाही शोभत. सांगतो मी महिलांच्या बद्दल कोणी बोलायचं नाही. याच्या डायरेक्ट आई बहिणीवर शेवटचं उत्तर देतो. भुजबळ साहेबांचं माझं वैयक्तिक वैचारिक, तरी पण महिलांबद्दल जी घोषणा दिली ती मी 1 मिनिटात बंद करायला लावली. तुम्ही क्लिपा काढून बघा चॅनलच्या बांधवाच्या समोर. महिलेबद्दल नाही बोलायचं. मी पुन्हा एकदा आव्हान करतो. आता तुमचं परवाचा विषय झाल्यावर पण सुरू झालं परत त्याच गोष्टी. अरे बाबा मी आव्हान करतो पुन्हा एकदा, आता थोड्या वेळा प्रेज घेऊ. महिलांबद्दल ती कोणत्या जाती धर्माची असो
अजिबात बोलायचं नाही. धमकी नको किंवा काही नाही बोलायचंच नाही म्हणून सांगतो. आणि सगळ्या जाती धर्मांच्या पोरांना सांगतो. आज तुम्ही म्हणताय तुमच्या माता भगिनी, अरे तुमच्या माता भगिनी तर ऑदर पण आहेत ना. बोललो ना मग आत्ताच मी. मग तेच म्हणते तुम्हाला, आपण ऑलरेडी आता तेव्हापासून चालू आहे ना हा विषय. आज आम्हाला चान्स मिळाला तुम्हाला भेटायचा. आम्ही खूप दिवसापासून भेटायचं, आम्हाला भेटायचं पण वातावरण एवढं चेंज तुमच्या बाजूनं झालो तरी पण तुम्ही असं बोलायचं म्हणल्यावर मग याला राजकारण आणायला लागलं. एक मिनिटात ऐकून झालो ना. एक मिनिटात आम्ही राजकीय विषय बोलतच नाहीये. तुमचं पण झालं. आम्ही फक्त आम्ही माता भगिनींचाच विषय बोलतो. आम्हाला बाकीचं काहीच घेणं देणं नाहीये. हो ते लक्षात येतं रूम टाकून आलं. पण मी एक मिनिटात ऐकून झालो का रुमाल टाकून आलो तो आयडेंटिटी आहे ना आमची ती. कारण आम्ही पक्षात आहे म्हणूनच आम्हाला शिव्या देतात ना. एक ऐकून एक मिनिटात झालो का नाही. आम्ही पक्षात आहे म्हणूनच आम्हाला शिव्या आणि देतात. हे होऊन जाईल ताई. लक्षात ठेवा हे आरक्षण हे गोष्टी होऊन जातात. आपल्याला कंटिन्यू राहायचंय. त्याच्यामुळे मी एक मिनिटात तुमच्याकडून झाली. एक आपल्याला सगळ्या जाती धर्माला एकत्र पुन्हा आता ही बाई मराठा समाजाची ही माझ्यासोबत काम करते. त्यांना विचारा आम्ही कधी कुणाला जातीभेद केला का काम करताना. काय सांगितलं आणि आम्ही केला का करतायत केला का नाही करतायत. माझ्यावर का लागली का. मी त्यांना सांगायला लागलो ना त्या पद्धतीनं माझ्या ऐकतात लोक. अरे मग बोल एक मिनिटात काय म्हणलं मी तुमच्याकडून झालो. मी बोलतोच त्यांना झापतो चांगलं झापतोच म्हणलं. मग तिथं तुम्ही लगेच श्वास मोकळा सोडायला पाहिजे एक मिनिटात. हो आम्ही श्वास मोकळा सोडलाच पण आता चर्चा करतोय तेच तर सांगतोय ना तुम्हाला. कारण सोशल मीडियावर तुम्हाला तुमच्या बाजूनी लोक काय बोलतात हे दाखवतात. खपून घेणार नाही. पण अदर महिलांना शिव्या देतात हे दाखवत नाही ते लोक. नाही म्हणून मी त्यांना खपून घेणार नाही. विषय प्लीज घेणार जातीचं नाही काय असं म्हणलं महिलेच्या बाबत जात नाही काय असे म्हणतात. बायका सुद्धा म्हणतात तुम्ही चुकीचं म्हणतात. आयटी सेलला किती फेक अकाउंट आहेत. तुम्ही असं म्हणता की पाटलाचे सारे समर्थक. आयटी सेलला कोण किती फेक अकाउंट आहे. आम्ही तर ओरिजिनल आहे ना. लोकांचं आम्हाला कशाला सांगता. आमच्या ओरिजिनल पोस्टवर शिव्या दिल्या जातात. तुम्ही असं का म्हणता की सारे आमच्या ओरिजिनल पोस्टवर शिव्या दिल्या जातात. आमच्या ओरिजिनल पोस्टवर माझ्याकडे स्क्रीनशॉट आहे आणि मला कायदा चांगला माहिती आहे. तुम्ही आयटी सेलचं कशाला सांगता. मला काय करायचं आयटी सेलचं. नाही आयटी सेलचं कशाला सांगता तुम्ही मला. आयटी सेलचं बोलले का काही. मी काय एखादी कॅबिनेट मंत्री आहे का काय आहे. आयटी आम्हाला काही दाखवायचं नाही. आम्हाला काही दाखवायचं नाही. तुमच्यात भेद केला का मी आल्याबरोबर एक मिनिटात तुमचा ऐकून तुमचं कोण आहे तो व्यक्ती. काय नाव आहे त्यांचं. हा मग तुम्ही काय बोलले आयटी सेलचा काय संबंध आमचा. माझ्या वैयक्तिक अकाउंटला आहे. करायला आल्यासारखं बोलू नका. मी तुमच्या पण झालोय. करायला आल्यासारखं बोलू नका. त्यांनी काळजी घ्यायची. तुम्ही आमच्याकडून झाले आणि म्हणूनच आम्ही आलो. आयुष्यभर होईल. कारण माता भगिनी सगळ्या समाजाची सारखी म्हणूनच आम्ही आयुष्यभर कधी सांगा हे सोडून आम्हाला तुम्हाला त्रास द्यायचा नाही. आम्ही तुम्हाला काही त्रास द्यायला आलेलो नाहीये. आम्हाला बाकीच्या काही गोष्टी करायच्या पण नाही. नाही वाढवत नाही वाढवत. एक मिनिट झाला एकच मिनिट थांबा तुम्ही. आम्ही चाललोय एकच मिनिट थांबा. आम्हाला काही कोणाला तुम्हीच वाद नका करू. आम्ही वाद करायला आलेलोच नाहीये. वाद करायला आलेलोच नाहीये. आम्ही वाद करायला आलेलोच नाहीये दादा. दादा आम्ही वाद करायला आलेलो नाहीये. मी काय म्हटले. एक दोन मिनिटं थांब. 2 मिनिटं थांब. आम्ही अतिरेकी नाहीये. काहीच नाही. आम्हाला फक्त बुक द्यायचं तुम्हाला निघायचं. काहीच नाहीये.
सोड ना दादा. आणि याची शिकवण शिकवा तुमच्या कार्यकर्त्यांना. आमचं काहीच म्हणणं नाही. कोणीच कोणाला बसवत नाहीये. जे काय व्हायचं ते कायद्यानेच होणार, पण कायदा सगळ्यांसाठी सारखा आहे. एवढंच म्हणणं आहे. काहीच नाही, बाकी काहीच नाही. धन्यवाद धन्यवाद दादा हे पकडते चेहरा दिसला. काय म्हणणं होतं महिला कशासाठी आल्या? सगळ्या भाजपाच्या ताई आल्या होत्या. त्यांचं म्हणणं होतं की काही पोरं विनाकारण त्यांना याच्यात बोलतात, म्हणजे सोशल मीडिया. हे निषेध आहे. याचं मला नाही पटत. कारण मराठा बांधवांना माझी विनंती आहे आणि ओबीसी बांधवांची असतील तरी हे पटणार नाही मला. कारण महिला असतील. भुजबळ साहेबांच्या बद्दलही एकदा असं काहीतरी घोषणा होती. मी जागेवर थांबवली. मला महिलांबद्दल नाही सहन. जर माझ्याकडून काही घडलं तर मी 1 मिनिटात दिलगिरी व्यक्त करतो. आणि हे मला खूप लागलं. मी मनातून बोलतो. कुठं काय ते राजकारण करायला लागलेत किंवा असं म्हणून नाही की तुम्ही उगा एखाद्या महिलेला कसलं बी बोलताल किंवा काय म्हणत त्याला त्यांच्या प्रश्नाचं वेगळं उत्तर देतात. हा, तुम्हाला संविधानिक अधिकार आहे तर तुम्ही त्यांना त्या पद्धतीनंच उत्तर द्यायला, ते वेगळा विषय. त्यांनी प्रश्न विचारला, त्यांना स्वातंत्र्य, तुम्हालाही स्वातंत्र्य आहे. परंतु याचा अर्थ कसल्या भाषेत बोलायचं आपल्याला ते अजिबात मान्य नाही. आणि इथून पुढे मी आजपासून सांगतो, मराठ्यांच्या पोरानं आणि इतरांच्या सुद्धा पोरानं महिलेबद्दल नाही द्यायचं, अजिबात नाही द्यायचं. आणि ते मला सहन होणार नाही. तो मग कार्यकर्ता बी नाही. मग त्या ताई आणि तू ते बघून घेते. समाजाचा हा विषय नाही, मराठा समाजाचा हा विषय नाही. एकदम निषेध, एकदम मी तीव्र शब्दात करतो ते. अमुक ते आल्या म्हणून नाही. तुम्ही मला 6-7 महिन्यापासून बघ महिलांबद्दलचं आपल्यात काय आदर ते नाही सहन होऊ शकत आपण अजिबात. पण त्यांनी राजकारण करू नये. कारण कुठं रुमाला घालून येणं असं ताई म्हणून यावं. हा मनोज जरांगे आडधराची उभा आहे. हो, आणि कोणत्या जाती धर्माचे असो. आताही कोणत्या जाती धर्माच्या ताई आलेल्या होत्या. सगळ्या रडत होती माझ्या बापानं घर विकलंय म्हणून. ही पट्ट्या बघणार आता 8,000 नोकऱ्या सरकार देत नाही. पण त्यांनी महिला ताई म्हणून यावं. उगा पक्षाचे रुमाला घालून येऊन आमच्यावर दबाव निर्माण करणं आणि गृहमंत्र्यांनी त्यांना फोन करून सांगणं की तुम्ही जाऊन त्याच्यावर दबाव आणा, असले प्रकार करू नये. ताईच्या पाठीमागा हा मनोज जरांगे माणूस म्हणून उभा आहे. पण राजकारण म्हणून कुठं रुमाला घालून येऊन सांगायची गरज नव्हती. असंही ताई सांगू शिकली असती. याचा अर्थ देवेंद्र फडणवीस साहेबांनी आता महिला पुढे घातल्यात वाटतं असा अंदाजा दिसतो. पण त्यांनी संविधान सुद्धा भेट दिलं. हा, मला दिलं. संविधानाप्रमाणे त्या लोकांना वागावं असं त्यांचं म्हणणं होतं. ते कोण लिहितात ना पोरं त्यांनी. मग आता संविधानाचा अर्थ जसं मला त्यांनी सांगितला तसंच मी ताईला सांगितलं. तू माझी ताई आहे म्हणल्यावर जरा गृहमंत्र्यालाही सांगा की संविधानाचा अर्थ 6-6 महिन्यापासून जे फसवतात, आज देतो उद्या देतो, महिलावर गुन्हे दाखल केले, तेव्हा ह्या ताईने ते सांगितलं पाहिजे संविधान घेऊन की माझ्या माता माऊलीला खूप मारलंय ते अंतरवाली आणि हे संविधान आहे. तुम्हाला गृहमंत्री साहेब जरा महिलांबद्दल आदर करायचा शिका. त्या केशी महिलावर केलेल्या घ्या मागं. हे त्या ताईचं कर्तव्य. नुसतं रुमाल घालून असं नाही. आम्ही तुमचा भाऊ म्हणून सोबत आहे. रुमाल कोणचाही खांद्यावर असू द्या ताईच्या, 5ही पक्षाचा असू द्या, मनोज जरांगे खंबीर, पण राजकारण करू नका. पण याच्यातून सगळ्यांनीच घेतलं पाहिजे की सोशल मीडियावर महिलांना नाही ती जातच नाही पाहिजे. मला काहीच नाही पाहिजे. जात नाही, फित नाही, महिला जातच नाही बघायची. हा, ती वेगळ्या याची म्हणून काही बोलणार तुम्ही. हे कोणी सांगितलं तुम्हाला? मराठ्याच्या पोरानेच नाही, कोणत्याच पोराने महिलेबद्दल राज्यात लिहायचं नाही. कोणत्या जातीची महिला असो समर्थनच नाही करणार नाही. उलट मग माझ्या कचाट्यात आला ना, मी त्याला कचाकच बोलत. महिलांबद्दल नाही सहन करू शकत. परंतु ताईची भूमिका निभावली एवढी मात्र माझी अपेक्षा आहे त्यांच्याकडून. कारण महिलांकडून आम्हाला खूप अपेक्षा आहे. ताईची भूमिका निभावी. राजकारण त्या नावाखाली नाही आणावं. कारण ते दिसतंय सरळ सरळ. ताईंना मनातून दुःख आहे. सोशल मीडियावर लिहिलं तर हा पठ्ठ्या उभा आहे आणि समाज बी उभा आहे सगळा मराठा.
पण रुमाल घालून येणं म्हणजे याच्यात राजकारण दिसतं. ओके, थँक्यू. थँक्यू सर. तेवढ्यात खाली लाईव्ह सुरू ठेव, बंद चालूच कर. आपण बघतोय की नुकत्याच भाजपच्या महिला पदाधिकाऱ्यांनी मनोज जरांगे यांची भेट घेतली आणि त्यांना संविधानाची प्रत जी आहे ती भेट दिलेली आहे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना त्यांनी संविधानिक वागायला शिकवावं अशी मागणी त्यांच्याकडे केली. आता आपण भाजपच्या महिला पदाधिकाऱ्यांना विचारूयात नेमकं त्यांचं यामागे काय राजकीय कारण होतं की भेटीसाठी त्या आल्या होत्या. सध्या छत्रपती संभाजीनगरहून मनोज जरांगे हे अंतरवालीकडे जाणार आहेत. त्यापूर्वी भाजप पदाधिकाऱ्यांनी त्यांची इथं भेट घेतलेली आहे. रुको रुको. दादा शिकून आले. खाली करा जरा सचिन. दादा दादा अरे खाली वरे खाली वरे. काय म्हणणं होतं तुमचं? काय मनोज जरांगेंना भेटी मागचा उद्देश होता तुमचा? आमचा उद्देश प्रामाणिक होता. फक्त आम्ही एक महिला म्हणून त्यांना भेटायला आलो होतो. त्यांच्या तब्येतीची विचारपूस तर रोज लोक घेत आहेत, पण काही राजकीय वातावरण बिघडल्यामुळे आम्ही आजपर्यंत येण्याची हिंमत नाही केली की आम्ही जर आलो तर विनाकारण काही वाद नको पेटायला म्हणून. पण आज यायचं कारण असं झालं की आम्ही पक्षाच्या कार्यकर्त्या जरी असलो तर एक महिला आहोत आणि आम्ही ज्यावेळेस आमचं मत मांडतो आणि मत मांडताना आम्ही एखादी पोस्ट टाकतो पक्षाच्या बाजूनी म्हणा किंवा आरक्षणाच्या बाजूनी म्हणा किंवा आम्हाला काय वाटतं ते जर आम्ही एखाद्या वेळेस सोशल मीडियावर टाकतो तर त्यावेळेस इतकं गलिच्छ बोललं जातं, अक्षरशः इतकं गलिच्छ की म्हणजे आम्ही बुधवार पेठेतल्या बायका आहेत, आम्ही एकदम गेलेल्या आहेत, आम्ही एकदम कॅरेक्टरलेस आहे, या भाषेमध्ये आम्हाला बोललं जातं. आणि या गलिच्छ भाषेमुळे आम्ही त्याच्यावर काय कारवाई करावी किंवा मग आम्ही कुणाकडे जावं, तर आम्हाला एक मार्ग वाटला की एक आपण जाऊन की संविधान म्हणजे काय आणि महिलांचा कायदा म्हणजे काय हे त्यांना सांगावं आणि त्यांना भेटून ते संविधान द्यावं, म्हणून आज आम्ही त्यांना भेटायसाठी आलो होतो. पण त्यांचं म्हणणं असं आहे की म्हणजे आता इतर पक्षाचे लोक सुद्धा मराठ्यांना सुद्धा तसं टार्गेट केलं जातं. एकामेकाच्या आई बहिणी तुम्ही काढताय तर हे एकदम साफ चुकीचं आहे. मग तो पुरुष कोणत्याही जातीचा असो, तो पुरुष कोणत्याही धर्माचा असो, ज्यावेळेस तुम्हाला तुमची वैचारिक पातळी एकदम खालच्या स्टेजला न्यायची असेल तर तुम्हाला काहीच बोलायचा अधिकार नाहीये. आणि तुम्हाला जर कायदा समजत नसेल तर कायद्याच्या विरोधात ज्यावेळेस तुम्ही बोलता आणि ज्यावेळेस आपण आपल्या तक्रारी घेऊन पोलीस स्टेशनमध्ये जातो तर मग आपण म्हणतो की नाही नाही आमच्या विरोधात तुम्ही गुन्हे दाखल करताय. मग आज ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महिलांना कायद्यामध्ये बसवलं आणि महिलांना ते संरक्षण दिलंय त्या कायद्यामध्ये, तो कायदा तुम्ही पक्षाचे जबाबदार व्यक्ती आहोत आणि पक्षाची आहे ना तिला एकदम डायरेक्ट तुम्ही सोशल मीडियावर किती लोक असतात, अख्खं वर्ल्ड तुम्हाला बघताय त्या सोशल मीडियावर, आणि त्या सोशल मीडियावर जर तुम्ही एखाद्या महिलेला गलिच्छ शिवीगाळ केली तर ती महिला शांत कशी बसणार आहे? तुम्हाला वाटतं हा प्रकार थांबेल आता? मला असं वाटतं, कारण मला विश्वास होता की जर जरांगे पाटलांनी हा विषय, नाण्याच्या दोन बाजू असतात, जर तुम्ही एका हाताने टाळी वाजवता तर एका हाताने कधीच टाळी वाजत नाही. मी जर कोणाला शिवी दिली तरच मला समोरचा शिवी देणार आहे. तर मला असं वाटतं की यांच्या मार्फत जर मेसेज गेला त्यांच्या समर्थकांना तर तो म्हणजे तो विषय कुठेतरी थांबेल आणि समोरचाही आपोआप शांत बसेल. ठीक आहे. मनीषा गणेश मुंडे, भारतीय जनता पार्टी, छत्रपती संभाजीनगर महिला मोर्चा अध्यक्ष.